इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. बार्शी शहराजवळील बार्शी परंडा मार्गावर सोमवारी सकाळी घडलेल्या थरारक घटनेने बार्शी हादरली. ऋषिकेश पाटील यांनी आपली पत्नी धनश्री पाटील हिची भर रस्त्यात चाकूने निर्घृण हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर पती ऋषिकेश पाटील स्वतःहून बार्शी पोलीस ठाण्यात हजर झाला. चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत दिवसभर गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. भर रस्त्यात पत्नीची अशी निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला. भर रस्त्यात त्याने आपल्या पत्नीवर 50 वार करून तिचा गळा चिरला. ऋषिकेश पाटील याने पत्नीसोबत अनेक महिने संसार केला, मात्र गळा चिरताना थोडीही दया आली नाही. बार्शी परंडा मार्गावर ये जा करणाऱ्या लोकांनी लांबून सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु डोक्यात सैतान घुसलेल्या पतीने पत्नीचा जीव जाईपर्यंत वार केले आणि गळा चिरला. दोघीही पती पत्नी उच्च शिक्षित आहेत. दोघेही वित्त क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत. प्राथमिक माहितीनुसार धनश्री या बँक मॅनेजर पदावर कार्यरत होत्या. पती ऋषिकेश पाटील आणि पत्नी धनश्री पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद होताना अनेकदा ऋषिकेश पाटील यांनी धनश्रीला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळाली, परंतु मागील 2 दिवसांपासून वाद चिघळले होते. सोमवारी धनश्री पाटील या नेहमीप्रमाणे बँकेकडे निघाल्या, पण वाटेत पतीच्या वेशभूषेत मृत्यू तिची वाट पाहत होता. बार्शी परंडा मार्गावर संतापाच्या भरात ऋषिकेशने पत्नी धनश्रीवर 50 वार केले. धनश्री रक्ताच्या थारोळ्यात पडली. शेवटी ऋषिकेशने तिचा गळा चिरला. बार्शी परंडा रोडवर धनश्रीवर ऋषिकेश वार करत होता. त्यावेळी थरारक दृश्य पाहून काही लोकांनी पळ काढला, तर रस्त्यावरील काही नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु डोक्यात सैतान घुसलेल्या राक्षस पतीनं नागरिकांना धमकावत मागे हटवलं आणि धनश्रीने जागेवरच जीव सोडला. दोघांचा काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. प्रेमविवाहाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बार्शीसह सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.